अजितदादांनी वाहन चालकाचे ऐकले असते तर कदाचित अपघात टळला असता। नेमकं वाहन चालकांनी अजितदादांना काय सल्ला दिला होता? दादांनी तो सल्ला का ऐकला नाही? सल्ला जर दादांनी ऐकला असता तर खरंच अपघात टळला असता का? या विषयाची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया। तर नमस्कार मंडळी, मंगळवारी सायंकाळी अजितदादा यांनी मुंबई या ठिकाणच्या सर्व बैठका ज्या आहेत त्या वेळेवर पार पाडल्या होत्या। त्यानंतर अजितदादा यांचे वाहन चालक असलेले शामराव मनवे हे गेल्या 20 जून 1999 पासून अजितदादा यांच्या गाडीचे ड्रायव्हर म्हणून ते काम पाहत आहेत। वेळोवेळी गाडी चालवताना अजितदादा यांच्या बरोबर ते कायम असायचे। 2013 रोजी सेवानिवृत्त झाले तरी बी दादांचा त्यांच्यावर असलेला विश्वास त्यांनी पुन्हा एकदा आपली स्वतःची गाडी चालवण्यासाठी त्यांना संधी दिली आणि ते कायम दादांच्या गाडीचे वाहन चालक म्हणून नेहमी काम पाहत होते। मंगळवारी सायंकाळी मुंबई येथील सर्व दौरे बैठका कायम वेळेमध्ये पार पडल्यानंतर दादांना त्यांनी सल्ला दिला की दादा, आपण दोघे जे आहोत थेट बारामतीला मुंबईवरून गाडीने प्रवास करू। परंतु दादांनी गाडीने जाणं टाळलं होतं, कारण दादांना बारामती येथील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अनुषंगाने असलेल्या निवडणुकीच्या जाहीर सभा पार पाडून त्यांना वेळेत पुन्हा मुंबईला येऊन त्यांचं कामकाज पाहायचं होतं। म्हणून दादांनी आपलं नियोजन अगोदरच आखणी केलेली होती। नियोजन आखल्या पद्धतीने दादा सकाळी लवकरच मुंबईवरून बारामतीला विमानामधून जाणार होते। बारामती ह्या ठिकाणी त्यांच्या सर्व जाहीर सभा पार पडल्यानंतर दादा बारामतीहून पुण्याला येणार होते आणि पुण्यावरून आपल्या नेहमीच्या वाहन चालकाबरोबर ते गाडीमध्ये बसून मुंबईला येणार होतं। असं नियोजन जे आहे ते दादांचं ठरवलेलं होतं। परंतु दादांना आग्रह धरला होता की शामराव मनवे यांनी की दादा, आपल्याकडे वेळ भरपूर आहे, आपण जर आज मुंबईवरून सायंकाळी जर गाडीतून निघालो तर सकाळपर्यंत बारामतीला पोहोचू। परंतु दादांनी गाडीतून प्रवास करण्यास नकार दिला आणि शामराव मनवे यांना सांगितले की तुम्ही उद्या थेट सकाळी मुंबईवरून पुण्याला या, मी सकाळी लवकरच विमानातून बारामतीकडे जातो, त्या ठिकाणचं माझ्या सर्व जे सभा आहेत त्या पार पाडतो आणि त्यानंतर मी पुण्याला येतो, मला तो पुण्याला घेण्यासाठी ये, असा सल्ला दिला होता। आणि दादांचा विमान प्रवासामध्ये झालेला दुर्दैवी जो अपघात आहे, या अपघाताची बातमी ऐकल्यानंतर शामराव मनवे यांनी हा जो घटनाक्रम आहे तो संपूर्ण सांगितलेला आहे। कदाचित दादांनी जर माझं ऐकलं असतं तर हा अपघात घडला नसता, अपघात हा घडला नसता तर दादा आज वाचले असते। परंतु दादांनी माझं ऐकलं नाही आणि हा दुर्दैवी जो घटना आहे ही घडलेली आहे। ही घटना आमच्यासाठी अत्यंत दुर्दैवी असून आज आमचं सर्वस्व काही जे आहे ते संपूर्ण गेलं असून आज आम्ही पोरकं झालेलो आहोत, अशा भावनामध्ये त्यांनी आपल्या भावना ज्या आहेत त्या व्यक्त केलेल्या आहेत। दादांनी जर वाहन चालकाचं ऐकलं असतं तर दादांचा जीव वाचला असता, असं देखील बोललं जात आहे।